छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर फरदापूर येथे भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले। एका भंगारच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती। सोयगाव तालुक्यातील फरदापूर येथे व्यावसायिक रिजवान अहमद अख्तर बेग यांच्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीत पुठ्ठा, पाण्याचे ड्रम, तांबे आणि पितळ यासह विविध वस्तू जळून खाक झाल्या। या घटनेचा परिणाम आजूबाजूच्या दुकानांवरही झाला असून त्यांचेही नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे हे घटनास्थळ जगप्रसिद्ध अजिंठा लेणीपासून हाकेच्या अंतरावर आहे। अशा संवेदनशील ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेंद्र साळवी, निलेश लोखंडे, भरत कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली। गावातील तरुण युवकांनी तातडीनं मदतीला धावून येत पाण्याचे 6 टँकर उपलब्ध करून दिल्याने आग आटोक्यात आली। या महामार्गावर वारंवार वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याने येथे कायमस्वरूपी अग्निशमन दलाची गाडी तैनात असावी अशी मागणी आता जोर धरत आहे। तुमचं नाव सांगा। जहूर कादरी, राहणार फरदापूर। ही जी आग लागलेली आहे नेमकं काय कारण आहे, काय असू शकतं, काय सांगाल या संदर्भामध्ये? वो आग अचानक लगी, वो कुछ समझ में आया नहीं किसी के। वो शॉर्ट सर्किट से हुई या कैसे हुई या पीछे से किसने आग लगा दिया, ये कुछ समझ में आया नहीं। उसके बाद में जो है तो 10-15 मिनट ये खाना खाने जाए थे, ये मालिक है, इनका कम से कम 8 से 10-12 लाख रुपये का नुकसान हो गया। आदमी बहुत गरीब है, अभी थोड़ा थोड़ा करके सेटल हुए थे। तो हमारा बोलना ये है कि भाई जो भी अपने लोग हैं और जो भी अपने कार्यकर्ता है, लीडर है, ये मदद करें इनकी। शासनाकडून काय अपेक्षा तुमची? शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासन ने वो करना चाहिए ना, उनके लिए कुछ ना कुछ कार्रवाई करना चाहिए, देखना चाहिए क्या नुकसान हुआ क्या नहीं हुआ। वो आकर उन्होंने देखेंगे तो उनको भी समझ में आएगा ना। नेमकं काय जळालेलं आहे आगीमध्ये? शासन ने उनकी मदद करनी चाहिए। जेव्हा आग लागली काय काय जळालेलं, माल काय जळालेला तुमचा? अंदर पुट्ठा था, प्लास्टिक के ड्रम थे, 2000 ड्रम थे उसमें प्लास्टिक के। उसके बाद बहुत सारे आइटम थे उसमें, तांबा, पीतल, हर चीज़ थी उसके अंदर। जो पिघलने वाला है धातु वो तो सब जल गया उसमें। तेरे अंदर सबसे पहले तो 4 लाख की दुकान ही जल गई, वो तो पूरी खत्म हो गई। तरी किती नुकसान झालं अंदाजे तुमचं? 12-13 लाख रुपए का नुकसान होगा भाई मेरा। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।